चलो गाइज वेलकम बॅक. आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ऑन द बेसिस ऑफ विच पॉईंट विल यू राईट द टूर रिपोर्ट. आय होप तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील असं मी धरून चालतोय. नसतील बघितले तर जरूर बघा. आपण शिकतोय SSC बोर्डाचा 10th स्टँडर्डचा जॉग्रफीचा लेसन नंबर 1 फील्ड व्हिजिट साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. चला आपण बघूयात. ऑन द बेसिस ऑफ विच पॉईंट विल यू राईट दी टूर रिपोर्ट. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे बरं का. रिपोर्ट रायटिंग आपण हे सगळं करतो, आपण तिथं जातो, ते सगळं बघतो. कशासाठी? तिथं जाऊन फक्त फोटो काढायसाठी, सेल्फी काढायसाठी आणि तिथंच गेला, खाल्ला, जाऊन तिथंच कचरा करून आला ना आला फिरून. असं आहे का सगळं? नाही. हे आपलं काय मोकळं आहे का हे सगळं करायला? आपण हे सगळं केलं कशासाठी केलं? आपण एज्युकेशनसाठी केलं, एक्सपिरियन्स मिळवला, आपण काहीतरी नवीन शिकलो आयुष्यामध्ये, बरोबर आहे का? आणि मग आपल्याला काय करायचं? त्याचा आपल्याला रिपोर्ट लिहायचा आहे. मग कोणत्या कोणत्या पॉईंटवर आपल्याला रिपोर्ट लिहायचा आहे बघा. चला, द फॉलोइंग पॉईंट्स वुड बी यूज टू राईट दी टूर रिपोर्ट. पहिलं आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये काय येईल? इंट्रोडक्शनमध्ये आपण कधी गेलो, किती तारखेला गेलो, कसं गेलो, बसनं गेलो का ट्रेननं गेलो का गाडीमध्ये गेलो, हे सगळं आपण तिथं सायकलवर गेलो का आपल्याला आपल्या पॅरेंट्सनी सोडलं, मग ते किती लांब होतं, मग ते आपल्या गावात होतं का गावापासून किती लांब होतं, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे, बरोबर आहे का? हे आपल्याला म्हणजे इंट्रोडक्शन. किंवा ती फॅक्टरी आहे, ती फॅक्टरी किती जुनी, आपण जे क्वेश्चनेअर काढले का नाही त्या क्वेश्चनेअरचा आपल्याला इथं उपयोग होणार आहे. ती किती जुनी आहे, मग त्याच्यामध्ये काय तयार होतं, फिनिश प्रॉडक्ट कोणतं आहे, रॉ मटेरियल कोणतं आहे, मग रॉ मटेरियल कुठून येतं, फिनिश प्रॉडक्ट कुठं विकलं जातं, हे सगळं आपण तुम्ही कुणाशी भेटले, कोण होतं, तिथले प्लांट मॅनेजर कोण होते, त्यांचं नाव काय होतं, हे आपण सगळं त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. चला पुढं. त्याच्यानंतर तुम्ही काय काय मजा केली, काय काय मस्ती केली, हे पण तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकेशन आणि रूट मॅप. कुठलं त्यांचं लोकेशन काय होतं, म्हणजे गावापासून लांब होतं का, MIDC एरियामध्ये होतं का खेडेगावामध्ये होतं का मेट्रो सिटीमध्ये होतं काय, हे आपण त्याच्यामध्ये रूट मॅप कसं तुम्ही गेले, कोणते मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टनी तुम्ही गेले, रेल्वेत बसून गेले का, हे सगळं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर फिजिओग्राफिक फीचर्स. तिथं काय होतं, डोंगर दऱ्या होत्या का, लँडफॉर्म्स वगैरे कसे होते ते तुम्ही तिथं लिहू शकता. तिथं पुढचा मुद्दा काय, क्लायमेट म्हणजे काय, तुम्ही तिथं काय म्हणतात त्याला, म्हणजे क्लायमेट ह्युमिड होतं का खूप ड्राय क्लायमेट होतं का नुसता पाऊसच पडत होता का खूप थंडी होती, हे तुम्ही तिथं लिहू शकता. अकॉर्डिंगलीच ते तिथं फंक्शन होणार, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये बघा. आता एक एक्झाम्पल पटकन सापडतंय, मला आठवतंय म्हणून. आम्ही एकदा पाचगणी आणि महाबळेश्वर फिरायला गेलो होतो. तिथे खूप मोठा प्लांट आहे मॅप्रो, माहिती का मॅप्रो? मग मॅप्रोमध्ये जर फील्ड व्हिजिटला गेलो आपण तर त्याच्यामध्ये आपण काय लिहिणार? चला ह्याचं आपण एकदा बघू. मी इंट्रोडक्शन. आम्ही मॅप्रोला गेलो, मग कसं गेलो, कुणाशी भेटलो, काय केलं. लोकेशन आपण सांगू शकतो, लोकेशन काय आहे, महाबळेश्वर लोकेशन आहे. फिजिओग्राफिक फीचर्स, थोडा डोंगर दऱ्यांचा छान असा निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. क्लायमेट कसं आहे, थंड क्लायमेट आहे तिथं, बरोबर आहे का? त्याच्यानंतर बघा प्लांट अँड ॲनिमल लाईफ. एक मिनिट 9 आणि बरं ठीक आहे. प्लांट अँड ॲनिमल लाईफ. तिथं कोणती झाडं बघितली, कोणते हे बघितले, वेगवेगळे प्राणी बघितले, त्यांची लाईफ कशी आहे काय आपण ते बघू शकतो. वाईल्ड ॲनिमल तिथं असतात का सगळे पेट ॲनिमल्सच असतात, होते काय, आपण हे सगळं त्याच्यामध्ये लिहू शकतो. ह्युमन सेटलमेंट म्हणजे काय, की माणसांची वस्ती कशी आहे, हे आपण डिटेलमध्ये आपण एखाद्या लेसनमध्ये आपण ते शिकूयात, की माणसं राहतात कसं, एकत्र राहतात का स्पेअर्स पॉप्युलेशन आहे का एका ठिकाणी राहतात, मग त्यांची घरं कशी असतात. तुम्ही कोकणात गेले तर उतरच्या छपराची तिथं घरं असतात, किंवा तुम्ही जर दुसरीकडे गेले, तुम्ही नागपूर साईडला गेले तर तिथं काय उतरत्या छपराची घरं असणार आहेत का, बरोबर आहे का? हे सगळं आपल्याला तिथं. ह्युमन सेटलमेंट. खूप गर्दीचं ठिकाण आहे का? गावाकडं आपण बघतो निवांत मोकळी ठाकळी जागा असती, पण पुणे मुंबईमध्ये खूप गर्दी असती, बरोबर आहे का? पुणे मुंबईमध्ये तुम्हाला 25 मजल्याची बिल्डिंग दिसती, गावाकडं 25 मजल्याची बिल्डिंग असते का? नसती. ह्युमन सेटलमेंट झालं. ऑक्युपेशन. तिथल्या लोकांचं ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय काय आहे, ती लोक काय करतात, शेतीच करतात का तिथं का दुकान आहे का, जास्तीत जास्त लोक काय. आता तुम्हाला माहिती का, आम्ही महाबळेश्वर जे आता आपण बोलत होतो, महाबळेश्वरमध्ये लोकांचं ऑक्युपेशन काय आहे? महाबळेश्वरमध्ये खूप सारे लोक म्हणजे 50-60-70% लोक एका गोष्टीवर डिपेंडंट असतात, ते म्हणजे कशावर, टुरिझमवर. आणि जे टुरिस्ट आहेत, आपल्यासारखे जे टुरिस्ट आहेत
ते टुरिस्ट जेव्हा तिथं जातात तेव्हा त्यांना रोजगार मिळतो. मग तिथं काय असतं, तिथं स्ट्रॉबेरी विकणारी लोक तुम्हाला दिसतात, तिथं महाबळेश्वरची चिक्की विकणारी लोक दिसतात, तिथं फुगे विकणारे लोक खूप असतात, किंवा तिथं काय कपडे विकणारे लोक खूप सारे दिसतात. मग हे ऑक्युपेशन आहे त्यांचं, बरोबर आहे का. तिथं काय सॉफ्टवेअर इंजिनियर्स असणार आहेत का, तिथं काय डेव्हलपर्स असणार आहेत का, नसणार आहेत. तिथं साधी गोष्ट आहे, बरोबर आहे का. तुम्ही लॉजिक लावा. हिस्ट्री शिकताना, जॉग्रफी शिकताना, पॉलिटिकल सायन्स शिकताना तुम्ही लॉजिक जास्तीत जास्त वापरायचं आहे, ठीक आहे. लँड युटिलायझेशन, मग त्यांनी ते जे लँड आहे ते कशासाठी युटिलाइज केलं आहे, त्यांनी तिथं कारखाना टाकला आहे का ते शेतीसाठी जास्त लँड यूज करतायत का रेसिडेन्शियल एरियासाठी जास्त लँड यूज करतायत, हे आपल्याला तिथं बघायचं आहे, बरोबर आहे का बिझनेसेससाठी त्यांचं लँड यूज झालेलं आहे, बरोबर आहे का टुरिस्ट डेस्टिनेशनसाठी लँड यूज झालेले. तुम्हाला माहिती का पाचगणीमध्ये टेबल लँड नावाचं आहे खूप मोठं, तिथं मस्त त्यांनी ते फिरायला वगैरे केलेलं आहे, घोडे वगैरे ते तिथं खूपच छान आहे. अरे ते खूपच छान आहे, बरोबर आहे का. मग लँड यूज कशासाठी केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये कळलं पाहिजे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स अँड मेजर्स, एन्व्हायरमेंटसाठी म्हणजे काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, म्हणजे काय तिथं एन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम्स काय काय आहेत नाही का. खूप तिथं पोल्युशन झालेलं आहे का, किंवा खूप जास्त एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन झालेलं आहे का, हे आपल्याला तिथं एक लिहायचं आहे. तुम्ही काही चुकीच्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसल्या का, किंवा त्या कंपनीने किंवा तिथल्या लोकल ग्रामपंचायतीने. आता ते मला पटकन आठवते म्हणून सांगतोय. पाचगणीला आम्ही गेलो होतो. पाचगणी हे झिरो वेस्ट सिटी तिथं त्यांनी हे केलेले. आम्ही तिथला प्लांट पण बघून आलो. सगळा कचरा डिकम्पोज करतात आणि रियूज करतात. झिरो वेस्ट सिटी असं काहीतरी आहे बघा. मी तिथं मग फोटो पण काढलेले आहेत आम्ही तिथले. तर असं ते हे एन्व्हायरमेंटल मेजर्स ते आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर कन्क्ल्युजनमध्ये काय, तुम्ही काय शिकले, तुम्हाला मजा आली का, छान वाटलं का, हे कन्क्ल्युजन आपण तिथं ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. तुम्ही नवीन काय शिकलात, बरोबर आहे का, हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, ठीक आहे. हे काय फर्स्ट हँड एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला आहे ना हा सगळा, तर हे तुम्ही लिहायचं आहे. चला ठीक आहे, कमेंटमध्ये कळवा काय कसं वाटतंय, कळतंय का नाही कळतंय का, काही शंका आहे का, तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा, ठीक आहे. चला भेटूयात एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.